पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 120 तर भाजप 160 जागांवर आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमधल्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पुन्हा आघाडीवर दिसतायत तर भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत। नंदीग्राममधून भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत तर ममता बॅनर्जी यांचा किल्ला आता ढासळतोय, कारण भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे। तब्बल 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांच्या हातून आता पश्चिम बंगाल निसटणार आहे। पश्चिम बंगालमधली सद्यस्थिती आपण पाहतोय। ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये आता भाजपने एंट्री घेतलेली आहे। 2011 पासून तृणमूल काँग्रेसची इथे सत्ता आहे। के चलिए आप लोग का जो चल रहा था, जो इनिशियल ट्रेंड रहा है 135 प्लस बीजेपी 100 अप्रोक्स चीज। देखिए पूरा जो ट्रेंड है एंटी इनकम्बेंसी साथ साथ हिंदू पोलराइजेशन इनिशियली हम लोग देखिए हिंदूज आर consolidated in favor of Lokas. It's a very good signal for us. In Nandigram, I had in first round more than 3,000 votes. Only 14 booth counted, and मेरा जो इंटरनल कैलकुलेशन था 1100 वोट में लीड होना था, उसमें मैं 3 गुना लीड में चल रहा हूँ। आपने और मैंने कई चुनाव इकट्ठे हमने देखे हैं, कई नतीजों के दिन में हम लोगों ने लगातार बात की है। आप मुझसे बेहतर समझते हैं कि 11-12 बजे तक ही जाकर थोड़ा बहुत स्थिति स्पष्ट होनी शुरू होती है और फिर भी पलट जाती है, तो थोड़ा इंतजार करना उचित है। क्योंकि सर हम अपनी तरफ से पूरे आश्वस्त हैं कि कई राज्य जहां हम डायरेक्ट लड़ रहे हैं, जहां हमारी स्थिति मजबूत है, वहां हम जीतेंगे। दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी विजयाचा जल्लोष होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा केला जाणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी सगळ्यांनाच संबोधित करतील। आज भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या दिशेने वाटचाल करत ऐतिहासिक अशी कामगिरी केल्याचं आपल्याला दिसते आणि त्याच निमित्ताने दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्यालयात आज संध्याकाळी हा विजयाचा जल्लोष केला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संबोधित करतील। आज 5ही राज्यांमध्ये जवळपास भाजपला चांगलं यश मिळतंय। तर दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये आज संध्याकाळी विजयाचा जल्लोष उधळला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संबोधित करतील। संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन असेल। ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडताच भाजप जल्लोष करत आहे। 5 राज्यांच्या निकालामध्ये आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बँड जो आहे ते आलेले आहेत आणि आनंद उत्सव जो आहे तो या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खास करून पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांना शिकस्त देताना भाजप पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठा आनंद उत्सव भाजप कार्यालयामध्ये पाहायला मिळत आहे। 2 तारखेच्या गजरामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे। पश्चिम बंगाल, आसाम या 2 राज्यांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। लढाईमध्ये भाजपला यश मिळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा विजय जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता शेवटच्या टप्प्यामध्ये दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत स्पष्ट होतील, त्यामध्ये खऱ्या अर्थाने कोणाला आघाडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। बहुमत कोणाला मिळतं हे स्पष्ट होणार आहे। मात्र त्या अगोदरच भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट करणसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।